दोन जे संस्कार आहेत ना नेमके तुझ्यावर झालेले, एक शेतकरी म्हणून आणि एक वारकरी म्हणून, हे काय आणि कसे झाले? माझी जी पार्श्वभूमी आहे, कुटुंबाची पार्श्वभूमी आहे, ही एकत्र कुटुंबामध्ये मी जन्माला आलो. म्हणजे जवळजवळ 35 जणांचं कुटुंब होतं हं, आणि सर्व कुटुंब हे शेतीवर अवलंबून. हं. आणि दुसरीकडे वारकरीची परंपरा, त्याच्यामध्ये घरी दिंडी येणं आणि तिचं मग सगळं अवभगत करणं. तर असं दोन्ही प्रकारचं एकंदरीत अनुभव असे सगळ्या कुटुंबात होते. तर आजही आमची आई, तिला जर आज म्हटलं का रे कशाला बा तू गहू टाकते, त्यापेक्षा विकत घेणं आपल्याला परवडेल, ते करण्यापेक्षा किंवा डाळी वगैरे आपण ह्या थोड्या थोड्या लावण्यापेक्षा त्या विकत घेतल्या तर बरं आहेत. जे परवडत नाही ते का करावं. पण ती भावना आजही नाही, की नाही जे घरी लागतं ते आपण पिकवलं पाहिजे किंवा आपली शेती आहे तर ती पिकती राहिली पाहिजे. ही भावना मला ती आजही, ती जेव्हा विचार करतो लक्षात येतं का प्रत्येक गोष्ट फक्त व्यवहार म्हणून बघितली जात नाही, त्याच्यामध्ये काही भावना असतात. वारकरी परंपरा तशीच आहे. मला प्रश्न पडतो का 750 वर्षापूर्वी जेव्हा ही परंपरा चालू झाली असेल, पंढरपूरला जाण्याचं सर्व आळंदीपासून देहूपासून किंवा प्रत्येक गावातून, तर तेव्हा साधनं नव्हते म्हणून ठीक आहेत, तेव्हा लोक पायी जात होते, तेव्हा सगळं आहे. आज तर साधनं झालेत. आज गरज आहे का बा पायी जाण्याची, तरी का जातात? हं. मग तेव्हा जे कळतंय का हे आपण प्रत्येक गोष्ट जे काही वरवरचं बघतो तसं नाही. माणसाचं मन जे आहे ते, हं. त्याच्यावर जे काही संस्कार होतात ते भावनांचे होतात, परंपरांचे असतात, श्रद्धांचे असतात आणि त्या ज्या आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. संस्कृतीशी असलेलं नातं आणि मातीशी असलेलं नातं जपून व्यवहाराच्या जगामध्ये आपण यायला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा हो. संस्कार तुला त्याच्यातून मिळाला. मगाशी आम्ही या इंट्रोडक्शनमध्ये ऐकलं, की 12वी झाल्यानंतर तू ॲग्रीकल्चर नाही तर ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंगला गेलास. तर तो प्रवास कसा झाला जरा सांगा मला? 11वी-12वीचा जो काळ असतो, प्रत्येकजण एक करिअरच्या दृष्टीने काही त्याच्या मनामध्ये विचार येत असतात आणि त्यामध्ये आवड निवड हा एक असतो विषय. आपणही म्हणतो का जसं आवडी क्षेत्र त्या क्षेत्रात जा. आता घरी तर तसं फार मार्गदर्शक अर्थाने आमच्या घरात कारण शिक्षणाची काही पार्श्वभूमी फार नव्हती. मला स्वतःला एक जे जाणवत होतं आपली आवड कशात आहे. हं. तर एकतर मी त्या काळात ट्रेकिंग करायला लागलो होतो. त्यामुळे ट्रेकिंगमुळे निसर्गाचा सानिध्यात राहायचं एक ती आवड तयार व्हायला लागली होती. त्यामुळे असं काही क्षेत्र का जिथे आपल्याला कायम निसर्गाच्या सानिध्यात राहता येईल, असा एक माझा तो दृष्टिकोन होता. आणि पण त्याचबरोबर पण मला ॲग्रिकल्चर क्षेत्र जेव्हा असं विचार यायचा का ॲग्रिकल्चर क्षेत्रात आपण शिक्षण घ्यावं का? तर तेव्हा बायोलॉजी हा विषयाची कंपल्शन त्याला होतं आणि मला बायोलॉजी बिलकुल आवडायचं नाही. बरं. तर बायोलॉजी कारण थोडंसं मला ते कॉम्प्लिकेटेड वाटायचं. माझा मॅथ्स हा आवडीचा विषय होता. अच्छा. पण तेव्हा मग जेव्हा एक असं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणून अशी काही डिग्री असते का ज्याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजीची गरज नाही, तुम्ही मॅथमॅटिक्स घेऊन ॲग्रिकल्चरमध्ये डिग्री करू शकता आणि असं काही ॲप्लिकेशन ऑफ इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स इन ॲग्रिकल्चर अशा प्रकारचं हा अभ्यासक्रम आहे. तर तो मला एकदम मनापासून भावला. बरं. मग मी ते 12वीला ठरवलं की आपल्याला हेच हेच करायचं. करायचं. 3 कॉलेजेस होते महाराष्ट्रात. राहुरी विद्यापीठ एक कॉलेज होतं. तर त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. तिथे मार्क किती लागतात? माझ्या आधी आमचा एक मित्राचा मोठा भाऊ, त्याने तिथे ॲडमिशन घेतलेलं होतं. तर त्याला किती मार्क पडले 12वीला, तेवढे मार्क आपल्याला पाडायचे. एवढा एक गोल घेऊन मी 12वी केली आणि त्याप्रमाणे मग ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. झाली. आता तू जेव्हा इंजिनिअरिंगची डिग्री मिळवलीस, त्याच्यानंतर तू नोकरीकडे गेला नाहीस किंवा अनेक जण स्पर्धा परीक्षांना बसतात, या ॲग्रीकल्चर आणि इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर. पण तू शेतीकडे का आलास? 4 वर्षाच्या विद्यापीठाच्या सर्व तिथे त्या काळामध्ये 3ऱ्या वर्षाला असताना माझा अण्णा हजारेंशी संबंध आला. त्यांचं आम्हाला इंटर्नशिप म्हणून जो काही असायचं समर प्लेसमेंट इंटर्नशिप, तर त्याच्यामध्ये मी राळेगणसारखंच एक तेव्हा आदर्श गाव योजनेमधलं एक गाव ढोकसंगी म्हणून, त्या गावामध्ये महिनाभर मी होतो तिथे. आणि त्या काळामध्ये माझी एक स्वतःचं एक अशी दृष्टिकोन तयार झाला त्या शेतीमध्ये काम करायचे आहेत, पण त्याचबरोबर आपल्या शेतीतले जे काही कोर प्रश्न आहेत त्याला फोकस करावा, म्हणजे सॉईल आणि वॉटर कॉन्झर्वेशन. कारण ग्रामीण भारतात महाराष्ट्रात खास करून पाणी हा मोठा प्रश्न आहे. आपल्याकडे अजून 80% गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. मग वॉटरशेड मॅनेजमेंट, सॉईल वॉटर कॉन्झर्वेशन जे पाणलोट क्षेत्र विकास म्हणतो, ज्याच्यातून राळेगणचा विकास झाला, नंतर हिवरे बाजार झाला, तर तसंच गाव आपणही एक उभं करण्यासाठी काम करावं असा माझा दृष्टिकोन तयार झाला. बरं. आणि मग तसं आपण एक गाव विकासाचं काम करावं, त्यासाठी वेळ द्यावा आणि त्याचबरोबर स्वतःची शेती उत्पन्न साधन म्हणून, म्हणजे कार्यकर्ता म्हणून काम करायचं पण कोणावर अवलंबून नाही राहायचं, तर आपली शेती करावी. तर अशी माझी दृष्टिकोन मग फायनल इयरला असताना तयार झाला. हं, हं. त्यामुळे मग मी बी.टेकला असल्यापासूनच ते ठरवलं. म्हणजे मी एम.टेकच्या पहिल्या असतानाच एक आम्ही एन-जी-ओ रजिस्टर केली. एम-टेकला मी खास करून ॲडमिशन घेतलं सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन इंजिनिअरिंग, जे स्पेशलाइज त्यामध्ये करायला.
जे तुलनेने मागासलेली ब्रांच तेव्हा समजली जायची तरी तिला घेतलं. आणि माझं फर्स्ट इयर एमटेकला असतानाच घरची शेतीकडे लक्ष द्यायला असा तो प्रवास सुरू झाला. पण मग वैयक्तिक शेतीकडून सहकारी शेतीकडे जायला हवं, ही कल्पना कशी डोक्यात आली? ते 96 पासून मी जो माझा शेतीचा प्रवास चालू झाला तो खरं तर म्हणजे कल्पना आदर्श होत्या. सगळ्या मोठ्या मोठ्या सगळ्या अशा काही दृष्टिकोन होता की आपण आता 4 वर्ष विद्यापीठात काढली, डिस्टिंक्शन डिग्री घेतली, तेव्हा आता आपण काहीतरी करून दाखवू, घरच्यांना दाखवू, बाहेरच्यांनाही चांगलं शेतीमध्ये कसं करता येईल असं दाखवू, अशा कल्पना होत्या. पण प्रत्यक्षात उलटं व्हायला लागलं. माझा पहिलाच शेतीचा अनुभव तोट्याचा राहिला. ज्या क्षेत्रामध्ये मी भाड्याने शेती घेतलेली होती करायला गेलो तर पाणी कमी पडलं आणि ते पीक म्हणावं तसं आलं नाही. 4 टन प्रॉडक्टिव्हिटी ज्यावेळी ते 500-600 किलो पण निघाला नाही आणि खर्च केलेला वाया गेला. आणि तो पहिला तोट्याचा जो अनुभव आहे तर तिथून माझं पुढे 8 वर्ष मी वेगळ्या शेतीमध्ये एक पीक तोट्याचं म्हणून दुसरं करा, दुसरं म्हणून तिसरं करा, असं करत करत राहिलो. आणि सगळं ते तोट्याचं सगळं सापळ्यात मी अडकत गेलो. 8 वर्ष ते तोट्यात चाललं. मग त्याच्यामध्ये जे समजत गेलं का तू विद्यापीठातून शिक्षण घेऊन आला, तुलनेने एकदम क्लॅरिटी आहे शेतीच्या बाबतीत, असं नाही का पर्यायने म्हणून करतोय, स्पष्टता आहे. त्याचबरोबर काही अभ्यास बी झालेला आहे, तांत्रिक अर्थाने झाला आहे. एवढं सगळं असताना तोट्यात जातोय नक्की काय? हा का असं मग प्रश्न ते समजायला लागलं का काही प्रश्न जे आहेत का ते व्यक्तिगत पातळीवर सुटू शकत नाहीत. हम्म. मार्केटचे प्रश्न आहेत का जे सुटू शकत नाहीत किंवा तंत्रज्ञानाचे काही प्रश्न सुटू शकत नाहीत. असं जेव्हा ते अनुभवातून यायला लागलं, लक्षात यायला लागलं का आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपली ताकद वाढली पाहिजे. यशस्वी व्हायचं असेल तर ताकद वाढली पाहिजे. आणि ताकद वाढायची असेल तर तुमचं क्षेत्र वाढवावं तर ते शक्य नाही, एकट्याच्या पातळीवर तर शक्य नाही ना. आपल्याकडे लँड सिलिंग ॲक्ट आहे, एकटाच माणूस म्हणाल मी आता 1000 एकर घेते, शक्य नाही आहेत. व्यावसायिकदृष्ट्या शक्य नाही आणि कायद्याने शक्य नाही आहेत. मग सहकार एकत्र येऊन तुम्ही का नाही करू शकत? एकत्र जर आले 500 शेतकरी आले तर 1000 एकर होऊ शकतात, 2 एकरवाले शेतकरी. मग ते सगळे जे समजूत तयार गेले 8 वर्षात तयार होत गेले, त्यातून मग ते सर्व सहकारी तिचा तो दृष्टिकोन स्पष्ट होत गेला. हा, हळूहळू तो दृष्टिकोन स्पष्ट होत गेला आणि पहिल्यांदा फक्त 10च सहकारी होते नाही का? ती जरा गोष्ट सांग की 10 एकत्र कसे आले आणि पहिल्यांदा तुम्ही द्राक्षांचा प्रयोग हा कसा चालू केला? मी माझे जे काही वेगवेगळे प्रयोग चालले होते त्याच्यामध्ये माझा पहिला व्यक्तिगत शेतीचे प्रयोग झाले. त्याच्यानंतर एक डेअरीचा माझा स्वतःचा व्यवसाय काही चालू केला होता. एक जोड व्यवसाय म्हणून जर शेतकऱ्याला सल्ले जातं सर्व का तू मुख्य पिकाबरोबर जोड व्यवसाय कर वगैरे, तसा प्रकारचा तो माझा प्रयत्न होता. आणि मग मी माझा जसं दूध व्यवसाय चालू केला, डेअरी चालू केली, तसे माझे काही 8-10 मित्रांनी चालू केलेले होते. आणि सर्वांनी मिळून दूध एकत्र विक्री करू आपण. जसं आता आज सायझीचं मॉडेल आहे त्याचं छोटं रूप अमूलसारखं का आपण दूध उत्पादन वेगळे करतो पण विक्री एकत्र करू. तसं सह्याद्री डेअरी नावाने आम्ही 2000ला प्रयत्न केला. पण मग आमचे अपुरे प्रयत्न म्हणजे अपुरं भांडवल, त्याचबरोबर बाजारातील स्पर्धा, त्याच्यामध्ये तो तोटका पडला आणि अडचणीत आलो आम्ही. बरं. मग त्यामुळे जे बरेच प्रयत्न झाले, जे काही प्रयोग झाले नुकसानीचे, त्याच्यामध्ये तो एक होता. पण हे सगळे अडचणीतले आणि नुकसानीचे प्रयोग करताना तुला एकदाही वाटलं नाही की आपण हे सगळं सोडूनच द्यावं? स्वतः जो काही म्हणजे 12वीला आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशनच्या वेळेस म्हणजे एक स्पष्टता आलेली होती का आपल्याला ह्या मार्गाने जायचं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये आनंद होतात. म्हणजे असं काही अडचणी येत होत्या पण त्याच्यामध्ये असं काही फार वावं वाटत नव्हतं, कारण अडचणी इतरही लोक त्यातून जात दिसत होतात. आणि मी ते स्वतःवर मार्ग पत्करला आहे. मी त्याला एक अर्थ सकारात्मकतेने बघत होतो. बरोबर. प्रश्न आहेत ठीक आहे, सोडावं लागतील. प्रॉब्लेम आहे, कळत नाही बा मला, उत्तर सापडत नाही, मला प्रयत्न करावे लागतील. नकारात्मकता काही तयार होत नव्हती, उलट जिद्द तयार होत होते. उलट जिद्द तयार होत होती की अरे नक्की काय गुंत आहे. तर त्या अर्थाने मग ते एक प्रयत्न अजून पुढचा प्रयत्न असं सगळं ते चालू होतात. आज सुद्धा त्या काळातले अनुभव तुला काय काय शिकवतात? ती सगळी पायाभरणीच या सुरुवातीच्या काळात झाली. जो काही सुरुवातीचा जो संघर्षाचा काळ होता त्यांनी खूप शिकवलं नक्की गुंते काय आहेत. जसं आता जर तुम्ही पाहिलं शेतकऱ्याची परिस्थिती कशी, व्यक्तिगत शेतकऱ्याची, खरं तर तो शेती तोट्यात जायला नाही पाहिजेत. कारण एक दाना पेरला तर त्याचे 1000 दाणे होतात 4 महिन्यात, म्हणजे 1000 पटीने त्याचं मूल्यवर्धन होतं. तर मग तो तोट्यात जायलाच नाही पाहिजे व्यवसाय, पण प्रत्यक्ष जातो. कारण ते जो जास्तीचं मूल्यवर्धन होतं ते दुसऱ्याच्या कोणाच्या तरी हातात जातं, त्याच्या हातात राहत नाहीत. हा, जे जास्तीचं मूल्यवर्धन होतं ते शेतकऱ्याच्या हातात राहत नाही, ते दुसऱ्या कोणाच्या तरी हातात. दुसऱ्या जसं भांडवल आहे तो त्याचं व्याज काढतो किंवा कोणीतरी मार्केट साईडला कोणीतरी इतर घटक असतात ते त्याला एक्सप्लॉइट करतात. कधी निसर्ग असतो का निसर्ग उलट काम करतो, असं बरंच काही घडतं.
बरोबर. आता हे जे काही आहेत म्हणजे त्याला आपण लिकेजेस म्हणतो आम्ही, पाईपलाईनमधले लिकेजेस आहे. पाईपलाईन मधले लिकेजेस आहेत. आता ते जर काढायचे तर ते पूर्ण तुम्हाला सूत्रबद्ध पद्धतीने काम करावं लागेल. त्याला पूर्ण सुरुवातीपासून एंडपर्यंत जेवढे लिकेजेस सगळे काढावे लागतील. हो. तर हे सगळे अनुभवातून शहाणपण येत गेलं. म्हणजे आता सह्याद्रीमध्ये आम्ही सगळं त्याला अप्लाय करतो. त्याला आम्ही इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन म्हणतो, एंड टू एंड इकोसिस्टीम म्हणतो, सी टू प्लेट इकोसिस्टीम म्हणतो. आणि ही इकोसिस्टीम उभी करायला एकटा माणूस नाही करू शकत, म्हणून तुम्ही एकत्र यायला पाहिजेत. तर ही सगळी जी काय आहे ना, हे शहाणपण ह्या सुरुवातीच्या काळामध्ये तयार झालं. पण तो एक पूर्ण एक अर्थाने ती पायाभरणी झाली सह्याद्रीची. म्हणजे पहिला प्रॉडक्ट शहाणपण हा होता. हो. आता हे सगळं करत असताना शेतकरी, मग सहकारी शेती, एकतर व्यवस्थापन शिकावं लागलं. मग व्यवस्थापनातली काही तंत्रमंत्र जे तू आता सांगितलेस ते, आणि मग उद्योजक. तर व्यवस्थापनासाठी काय लागतं आणि उद्योजक बनण्यासाठी अधिक काय लागतं? खरं तर मी काही पारंपरिक व्यवस्थापनाचं मॅनेजमेंटचं काही शिक्षण घेतलं नाही, इंजिनिअरिंग केलं. पण ते घडवत गेली परिस्थिती. आणि त्या परिस्थितीमध्ये एक जे झालं म्हणजे त्या एक थोडासा स्वभाव तसा असल्यामुळे, सकारात्मकता असल्यामुळे आणि थोडासा जिद्दी स्वभाव असल्यामुळे, तर प्रत्येक प्रश्नामध्ये आपण काहीतरी शिकायला हवं. ती शिकण्याची मानसिकता राहिली. आणि त्यामध्ये मग हे मॅनेजमेंट लेवलचे जे विषय आहेत, म्हणजे प्रत्येक माझा आज फायनान्शियल मॅनेजमेंटचा मुद्दा असेल किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा मुद्दा असेल किंवा रिस्क मॅनेजमेंटचा मुद्दा असेल, हे सगळ्या गोष्टी समजत जायला लागल्यात. म्हणजे आज असं म्हटलं तर मॅनेजमेंट आणि तुम्ही एक आंतरप्रुनर ह्या दोघांमधला जर फरक पाहिला तर तोच आहे का मॅनेजमेंट एक सांगितलेल्या सूचना माणसं फॉलो करतात. पण जो आंतरप्रुनर असतो तो परिस्थितीतून परत नवीन शिकत असतो, कंटिन्यू शिकत असतो आणि तो पुढे जात असतो. त्याची जी काही म्हणजे मानसिकता आहे, मॅनेजर जो असतो तो काम तयार करतो, सोपवतो आणि कामाकडे बघतो. पण एका मोठ्या कॅनव्हासवरती उद्योजक पाहतो की परिस्थिती काय आहे, कशी असणार आहे, पुढे कशी असू शकते. म्हणजे हा दृष्टीचा फरक असतो. उद्योजकाने कशी रिस्क घ्यावी? रिस्क ही कायमच कॅल्क्युलेटेड पाहिजेत. म्हणजे धाडस तर नक्कीच, म्हणजे कोणताही उद्योजक असेल तर धाडस तर पाहिजेच. कारण काहीतरी नवीन घडवायचं आहे तर तुम्हाला त्यासाठी धाडस लागतंच, करावं लागतं, प्रयत्न पाऊल आतमध्ये टाकावं लागतं. तुम्हाला पोहता येत नाही पण तरी पोहण्याची मानसिकता तर पाहिजे, तुमची इच्छा तर पाहिजेत, जिद्द पाहिजे, तर तुम्ही पाण्यात जाणार, नाका तोंडात पाणी जाणार आहेत. त्यामुळे थोडंसं त्या प्रकारची मानसिकता पाहिजेच. पण ते धाडस जे म्हणतो आपण ते डोळस असावं. जसं म्हणजे माझ्या धाडस आहेत पण मी लगेच उद्या समुद्रात जाऊन पोहायचा प्रयत्न करेल, मला काहीच पार्श्वभूमी नसताना, तर चुकीचं आहे. तर मी आधी थोडासा जर काय असेल, एखादा छोटा काही स्विमिंग टँकमध्ये शिकतोय, तिथं प्रॅक्टिस करतोय, मग त्याच्या पुढचा अजून त्यापेक्षा थोडंसं जे काही आव्हानात्मक आहेत, नदीत पोहायला जातोय तर मग समुद्रात जातोय, तर ते डोळस साहस झालं. तर ते डोळस साहस झालं. या टप्प्यावरती मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना हे मला सांगायला आवडेल की आता काहीच महिन्यापूर्वी तुम्ही वर्तमानपत्रातूनही वाचलं असेल की सह्याद्री ही भारतातली पहिली सहकारी शेती कंपनी आहे की ज्याच्यामध्ये युरोपियन इन्व्हेस्टर्सनी काही पौंडांची, काही लाख पौंडांची गुंतवणूक केली आहे. आपण आत्तापर्यंत खाजगी क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करतात हे पाहतो, पण सहकारी क्षेत्रामधल्या एका कंपनीमध्ये इतकी मोठी युरोपियन गुंतवणूक होणं ही एक खूप वेगळी घटना आहे. तर मला असं सांग, तू जेव्हा असा सगळ्या ठिकाणी जातोस ना, हां, म्हणजे हे आता गुंतवणूकदारांना आपल्यामध्ये गुंतवणं हे काही सोपं नाही आहे. तर बऱ्याच वेळेला ना, म्हणजे आम्ही जी शहरी मंडळी असतो ना, आम्हाला असं वाटतं की सगळं कसं पॉलिश्ड असलं पाहिजे, फिनिश्ड असलं पाहिजे, हां, इंग्रजी या पद्धतीने बोलता आलं पाहिजे, बरं का, 3 पीस सूट घालूनच गेलं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. आमचे काय काय असे ग्रह असतात. तू कसा बिनधास्त जातोस त्या सगळ्या ठिकाणी, आणि मुख्य म्हणजे जे करायचं ते करून येतोस. सर, जेव्हा करा किंवा मरा परिस्थिती तयार होते तर माणूस काहीतरी करून गेलेला असतो आणि तो स्वतःला घडवत जातो आणि त्याबरोबर इतर काही गोष्टी घडवत जातो. तर तसंच हे एकंदरीत चाललेलं आहे. सह्याद्रीचा सगळाच प्रवास जर पाहिला, सह्याद्री जेव्हा 2010ला आम्ही सुरुवात करायचा निर्णय घेतला तर तेव्हापासून एक मिशन मोडमध्ये आम्ही सर्व आहोत. म्हणजे सह्याद्रीची सर्वच टीम, आपल्याला ही जी काही आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलायची आणि यासाठी कोणाला आपल्याला दोष द्यायचा नाही, कोणाकडून अपेक्षा करायच्या नाही, आपल्याला स्वतःला सक्षम करत जायचं सगळ्या पातळीवर. ज्या काही गोष्टी असतील मग त्या आपल्याकडे भांडवल नाहीत, आपल्याकडं टेक्नॉलॉजी नाही आहेत, मार्केट नाही, आपल्याला नॉलेज नाही किंवा मॅनेजमेंट स्किल नाही, सगळं ते आपल्याला सगळं मिळवावं लागेल. आपण ते करत जाऊ.
आज सह्याद्रीपुढे सगळा मोठा आदर्श आहे तर हिंदवी स्वराज्याचा आहे. 400 वर्षापूर्वी जेव्हा हे सगळं आपलं महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य उभं राहत होतं, तर तेव्हाचा काळ आठवला तर आपल्यापेक्षा कितीतरी कठीण परिस्थिती होती. हम्म. पण ती जी काही तेव्हाची म्हणजे महाराजांची त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या साथीदारांची जी काही भावना होती की राज्य व्हावे स्त्रीची इच्छा आहे आणि त्या जिद्दीने जे घडत गेलं त्यातून ते 400 वर्षापूर्वी इतिहास झाला. आज तुलनेने तर आपल्याला आव्हानं जी आहे सोपी आहेत, सहज पेलवणारी आहेत. मग आपण करू का शकत नाही? ही मानसिकता जी तयार होत गेली त्यातून ती आमची टीम 10 वर्ष झाले काम करत राहिलेली आहेत. हम्म. आणि मी व्यक्तिशः सुद्धा का तो दृष्टिकोन ठेवून का आपण ठरवलं तर घडू शकतो. आपण जर एका चक्रव्यूहामध्ये फसलेल्या परिस्थितीतून बाहेर निघालो, मी जर एकटा बाहेर निघू शकत असेल तर मी आता इतरांना बाहेर काढू शकतो. हम्म. तो आत्मविश्वास तयार झाला हम्म. आणि त्यामुळे ते सहजतेने सगळ्या गोष्टी आता चाललेल्या आहेत. तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्याकडे आपण येऊयाच, की सह्याद्री जशी घडते आहे तसं सह्याद्री महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सह्याद्री सारख्या कंपन्या उभं करण्यासाठी काम करते. तर तो जरा भाग आम्हाला सांग नक्की. मला सुरुवातीपासून एक कॉलेजच्या दिवसापासून विषय असा मनात राहायचा का एक अमूल देशामध्ये घडले. अमूलचं उदाहरण आपण सगळ्या सहकारी चळवळीचं एक उत्तम उदाहरण म्हणून देतो. असा प्रयत्न परत उभा राहायचा असेल तर ते तिथलं अमूलमधल्या काही गोष्टी शिकल्या पाहिजे आपण. जसं अमूलमध्ये जे होतं तिथली जी लिडरशिप होती, त्यांचं इंटेन्शन, त्याच्या बाबतीत त्यांची ती क्लॅरिटी होती, प्रामाणिक नेतृत्व होतं, दृष्टिकोन स्पष्ट होतात, विजन होतं आणि कॅपॅबिलिटी त्यांनी तयार केल्या. ते जर तसं आणलं तर इथे घडू शकतात. सह्याद्रीमध्ये थोडंसं नेमकेपणाने आम्ही तेच साधायचा प्रयत्न केला. बरं. मग आता एखादी अशी संस्था आपल्या डोळ्यापुढे उभी राहते तर हे सूत्र जर तुम्ही लावलं तर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात संस्था उभ्या राहू शकतात. बरोबर. कमोडिटी म्हणून विषय वेगळा असेल, समजा दूध म्हणून काही प्रश्न वेगळे आहेत, द्राक्ष म्हणून प्रश्न वेगळे आहेत, तेच उद्या कापसाला लावावे, सोयाबीनला लावावे, अजून करायला तर वेगळे असतील. टेक्निकल विषय वेगळे असतील, पण सूत्र जे आहेत ते बरंचसं सारखं आहेत. इंटेन्शन, विजन, कॅपेबिलिटी. तर ते तसं आपण रिप्लिकेट करण्यासाठी मग सह्याद्रीच्या वतीने आम्ही आता काही पुढाकार घेतलेला आहे की प्रत्येक मराठवाड्यात, विदर्भात किंवा देशातील इतर भागात अशा संस्था उभ्या राहाव्यात. तर त्याच्यासाठी एक इन्क्युबेशन सेंटर आता आम्ही आमच्याकडे उभं केलेलं आहे. आणि खास करून हॉर्टिकल्चर सेक्टरमध्ये म्हणजे फळं आणि भाजीपाला या क्षेत्रामध्ये जे प्रयत्न आता उभे राहत आहेत असे प्रत्येक भागामध्ये शेतकरी तरुण नेतृत्वाचे, तर त्याला ताकद देणं, त्यांना ते आपण मेंटरशिप सगळी देणं, त्यांना सुरुवातीच्या फेजमध्ये पहिल्या 5 वर्षात येणाऱ्या अडचणी त्यासाठी त्यांना सर्व सपोर्ट देणं. तर हे इन्क्युबेशन सेंटरच्या अंतर्गत काम चालतं आहे. ज्याच्यामध्ये आमच्याबरोबर अजून बाकी पण ऑर्गनायझेशन आहेत. टाटा स्ट्राईव्ह आहेत, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर म्हणून आहेत, त्याचबरोबर नंतर अजून सोशल अल्फा आहेत. अशा ज्या लाईक माइंडेड संस्था आहेत ज्या त्यांच्याकडे त्यांची स्ट्रेंथ आहे, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आहेत, काही मार्केटिंगच्या बाबतीत आहेत. तर असे सर्व मिळून अशा संस्था उभ्या करायसाठी काम चाललेलं आहे. बरं. आधुनिक तंत्रज्ञान एका बाजूला आणि शेतकऱ्याची मानसिकता दुसऱ्या बाजूला, ती बदलण्यासाठी आणि शेतकऱ्याचा विश्वास निर्माण होण्यासाठी तू नेमकं काय काय केलं? खरं तर म्हणजे मानसिकता हाच मला वाटतं सर्वात मोठा एक अडथळा आहे. जी काही आज ग्रामीण भागामध्ये खरं एवढी क्षमता असताना आपण शेतीची तर क्षमता मी जर सांगितलं एका दाण्याचे 1000 दाणे होणं, त्याचबरोबर भारत देश म्हणून 140 कोटीचा देश म्हणजे एवढं मोठं मार्केट, एक शेतकरी म्हणून म्हटलं तर खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहेत किंवा जगातही आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये ॲग्रिकल्चरच्या संधी आहेत. असा अर्थाने बी आपण जे काही आज शेतीचे गुंते बघतोय तर मानसिकता जो आहे सगळ्यात मोठा अडथळा आहे हे मला व्यक्तिशः जाणवत राहिलं. प्रश्न जे आहे ते जे काही गुंते सोडायचे तर ती व्यावसायिकता यायला पाहिजे, सकारात्मकता यायला पाहिजे. तर मानसिकतेवर काम व्हायला हवं आणि ते मूळ आहेत. कारण तिथं बदललं, माणसाला स्वतःच्या ऊर्जेची जाणीव झाली, स्वतःच्या क्षमतेची जाणीव झाली, तर त्याला कसलं टेकूची गरज नाही. शेतकऱ्याच्या मानसिकतेमध्ये नेमका बदल कोणता अपेक्षित आहे? आपण आता मुळातच मनात येणारा जो विचार आहे तो नकारात्मकता जी येते, तो नकारात्मक विचार येतो तो बाहेर जाणं. तो कुठला असतो साधारण भेडसावणारा विषय? असं रोजचाच जेव्हा समोर वेगळ्या प्रकारचे आव्हान येतात, साधं निसर्गाचं काही आव्हान तयार झालं, पाऊस, वातावरण बदल, हे तर आता आपल्या याचा निसर्गाचा भाग आहे. तर त्याच्याकडे त्या नजरेनेच बघणं का तर हे तर निसर्ग आहे, तो त्या पद्धतीने वागणार आहे, मला त्यानुसार घडवावं लागेल, मला त्यानुसार माझी स्ट्रॅटेजी करावं लागेल, मला त्यानुसार माझी काही सूत्र बदलावं लागतील. हा साधा विषय मी आणि डोस दिला, त्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान वापरायला वापरावं लागेल, मला त्यानुसार तयार व्हावं लागेल. टेक्नॉलॉजी माझ्या त्यासाठी माझं सूत्र आहेत, मला येत नसेल तर मला ती मिळवावं लागेल, मला त्यासाठीचा तो काही आहे एकत्रित प्रयत्न करावा लागेल. ही जी सकारात्मकता आहे ती आली तर मग आव्हानं तुम्ही सहज पेलू शकता. ती का का येत नाही, म्हणजे का आली नसेल इतक्या वर्षात?
नाही, याचं एक तर कारण मी जसं म्हटलं का भावनेनी किंवा परंपरा म्हणून श्रद्धेचं म्हणून शेतीकडे बघणं ते एका अर्थाने चांगलं आहे. तुमची मातीशी नाळ आहेत, पण त्याचबरोबर जे भान राहायला हवं का आत्ता काही झालं तरी तुम्ही 2 एकर शेती आहे किंवा 20 एकर आहे का 2,000 एकर आहेत, पण तो व्यवसाय हे लक्षात घ्यायला पाहिजे. मला घरी खायला अन्न लागतंय म्हणून ते मी पिकवलंच पाहिजे असं काही नाही. माझ्या खिशात जर पैसे असतील तर मी अन्न विकत घेऊन खाऊ शकतो, उपाशी नाही राहणार मी. बरोबर. मग आता हे जे काही समस्या आहे, मग आता मी जेव्हा पेरतोय तेव्हा हे भान ठेवावं लागेल का ती जर शेती व्यावसायिकतेने चालली नाही, रुपया टाकला त्याच्या बदल्यात तो रुपया आला पाहिजे, कमीत कमी ₹1.5 आला पाहिजे, तर ती पुढे चालेल. तोट्यात गेली तर कधीतरी बंद पडणार, कधीतरी तो कर्जाचा डोंगर आहे तुम्हाला संपवणार. तर ती व्यावसायिकता यायला पाहिजेत. हे जे सूत्र कधी तयारच झालं नाही आपल्याकडं. हम्म. व्यक्तिगत शेतकऱ्याच्या पातळीवर नाही, सरकार म्हणूनही झालं नाही. सरकार आज हे शेतीकडे बघताना ज्या नजरेने बघतं का 50% लोक शेती करतात, म्हणजे थोडक्यात 50% मतदार आहेत ते, तेव्हा त्यांना आवडत तसं बोला, त्यांच्या सोयीचं बोला, जे स्पष्ट बोलायला पाहिजेत ते बोललं जात नाहीत. हम्म. फक्त लोककल्याणकारी योजनेच्या नावाखाली काही त्याला थोडाफार वरवरच्या मदत दिली जाते, पण व्यवसाय म्हणून तो यशस्वी होण्यासाठी काही केलं जात नाही. म्हणजे शेतकरी आणि सरकार दोन्हीच्या पातळीवर तो गुंता आहेत, व्यवसाय म्हणून शेतीकडे न बघण्याचा, न पाहण्याचा, हा आणि दोन्ही तो- पातळीवर. त्यामुळे सरकार सबसिडी देतं आणि व्यावसायिकता कमी होते. कमी होते. सबसिडी म्हणजे काय का, मग तुम्ही जसं मी एखादं तुम्ही आता तुमच्याच डॉक्टरी भाषेत एखाद्या पेशंटला तो आजारी आहे, तुम्ही त्याला सलाईन देऊन फक्त त्याला जाणीव करून देता, हाय बा तू चाललंय, पण त्याचा जो काही आहे मूळ आजार आहे तोच बरा करून त्याची इम्युनिटीज कशी वाढेल, आजारीच पडणार नाही. हे जर सूत्र पाहिलं तर मग परत परत त्याला याची गरज नाही. हो. तर मग आता सलाईनवर त्याला फक्त टिकवायचं का त्याची इम्युनिटी वाढेल, अशा प्रकारच्या उपाययोजना करायच्या आणि मग त्याला सलाईनची सक्षम सवय करायचं. होते ना त्याला. सवय होते. पण आता ही सवय मोडणं हे उदाहरणातूनच दाखवता येतं. आणि जे आपण सह्याद्रीमधून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या अन्नावरती संस्कार करणारा फूड प्रोसेसिंगचा जगातला 3 नंबरचा प्लांट नाशिकच्या जवळ सह्याद्रीचा आहे. अतिशय मोठा प्लांट आहे. हां, त्या प्लांटबद्दल जरा थोडंसं सांग ना आम्हाला. हा सर्व सभासदांची एकत्रितची जी काही प्रक्रियेची यंत्रणा आहेत किंवा स्टोरेजची यंत्रणा आहेत, त्याच्याबरोबर एकत्रित लागणाऱ्या सर्व सुविधा असतील, टेस्टिंग फॅसिलिटीज असतील, R&D फॅसिलिटी असतील, या सगळ्या आम्ही एकत्र उभ्या करायचा 2013 पासून प्रयत्न चालू केला. आता 110 एकरचा तो परिसर तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 450 कोटीची गुंतवणूक झालेली आहे आणि दिवसाला 1000 टन फळं भाजीपाला हाताळणीची यंत्रणा तिथे तयार झालेली आहे. दिवसाला 1000 टन. ज्याच्यामध्ये ग्रेप्सचे म्हणजे द्राक्षाची रोजचे 300 टन द्राक्ष एक्सपोर्टसाठी पॅक होतात. भारतातलं हे सर्वात मोठं आता पॅक हाऊस म्हणून त्याची ओळख तयार झालेली आहे. सह्याद्री देशातून सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करते. जवळजवळ 16% ग्रेप्स आम्ही सह्याद्री निर्यात करते. त्याचबरोबर टोमॅटोची जवळजवळ दिवसाला 1000 टन टोमॅटो प्रक्रिया तिथे होते. दिवसाला 1000 टन 1000 टोमॅटो टन. प्रक्रिया. बरं. आणि तर अशा बऱ्याच काही गोष्टी तिथं आहेत. जवळजवळ 8 मुख्य पिकं, महाराष्ट्रात जे 8 मुख्य फळ पिकं आहेत, तर सर्वांचीच एकत्रित यंत्रणा तिथं उभी राहिलेली आहेत. आणि सीड टू प्लेट म्हणजे बियाण्यापासून तर त्या शेतीला लागणाऱ्या सर्व सुविधांपासून, टेस्टिंग फॅसिलिटी, रेसिड्यू टेस्टिंग फॅसिलिटी, R&D फॅसिलिटी, आणि त्यापासून तर जे प्रक्रिया होऊन सगळं निघणारं प्रत्येक गोष्टीचं एक्सपोर्ट होणं किंवा प्रक्रियेचं काही प्रोडक्ट तयार होणं, शिल्लक राहिलेलं काही सीड असेल, स्किन असेल, त्याची प्रक्रिया होणं आणि त्यातून 0 वेस्टपर्यंत जाणं. म्हणजे बायोगॅस शेवटचा पॉईंट आहे जिथे त्या वेस्टपासून एनर्जी परत युटिलाइज होते, तयार आणि होऊन, ती परत वापरली जाते. आणि जे शिल्लक राहिलेले जे आहेत कंपोस्ट ते परत शेतामध्ये जातात. हे पूर्ण ते सायकल 100% एक चक्र आता आमच्या सह्याद्रीच्या कॅम्पसमध्ये तयार झालेलं. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे, आपण अमूलचं उदाहरण घेतो, ते चांगलंच आहे, पण मला वाटतं अमूलपेक्षा जरा सह्याद्री कठीण आहे नाही रे? कशी कठीण आहे? अमूलचा प्रयत्न जर तुम्ही पाहिलात, म्हणजे हा दुधामध्ये त्यांनी प्रयत्न केलात आणि आज अमूलची ओळख तर देशातली असेल किंवा जगातली सर्वात मोठी कोऑपरेटिव्ह म्हणून तिची ओळख आहे. 60,000 कोटीचा अमूलचा व्यवसाय आहे आणि 40 लाख शेतकरी तिचा भाग आहेत. मोठी अचिव्हमेंट आहे, सर्वांना आपल्याला अभिमान वाटेल असेल. पण दुधामध्ये जे शक्य झालं ते इतर कमोडिटीमध्ये शक्य होणं जरा चॅलेंजिंग आहे. कारण दूध हे असं उत्पादन आहे की ज्याची डिमांड 365 दिवस आहेत आणि त्याचबरोबर त्याचं उत्पादन बी 365 दिवस होतं. त्यामुळे त्याची यंत्रणा उभी करताना ती कार्यक्षम उभी करणं, इफिशियंट करणं
हे शक्य होतं. पण इतर जर उत्पादन पाहिले, जसं आता आमची द्राक्ष आहेत, द्राक्ष फक्त 4 महिने पिकतात. उरलेले 8 महिने द्राक्ष मी ठरवलं तरी पिकू शकत नाहीत. निसर्ग मला काही माझ्या बाजूने नाही येत. आणि ते काही असं म्हणजे जसं दूध गोठ्यामध्ये तयार होतं तसं काही हे द्राक्ष मशीनमध्ये तयार होऊ शकत नाहीत. बरोबर. तर 4 महिनेच फक्त उत्पादन होणार आणि उरलेले 8 महिने काय करायचं, ती यंत्रणा जर आयडियल राहिली, त्याच्यासाठी उभं केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्या भोवती केलेली काही यंत्रणा मार्केटिंगची वगैरे, तर ती तोट्यात जाते. त्यामुळं इतर पिकांमध्ये इफिशियन्सी आणणं हे खूप चॅलेंजिंग आहे इथं कमोडिटी मिलच्या तुलनेमध्ये. त्यामुळं आव्हान हे सिजनल नेचर असल्यामुळे इतर कमोडिटीचं, आणि त्याचबरोबर मग ते पेरिशेबल बी असतात कमोडिटी. जसं टोमॅटो तुम्ही बघा, आज टोमॅटोची आज आता ठाण्यामध्ये 15 रुपये 20 रुपये टोमॅटो असेल, नाशिकमध्ये तो फक्त 3 रुपये 4 रुपये चालू आहेत. आणि 1 महिन्यापूर्वी तो 20 रुपये किलो होता जागेवर, इकडे 50 रुपये असेल. एका महिन्यात एवढे अपडाऊन होतात. आता त्यासाठी म्हणून आपण प्रक्रिया करू, जेव्हा रेट पडतं तेव्हा म्हणतं प्रक्रिया करू, पण ती 365 दिवसातली फक्त 60 ते 70 दिवस तशी अवस्था असते. मग तेवढ्यासाठी प्रक्रिया यंत्र लावली तरी तोट्यात जाते. हां, म्हणजे जशी शेतीचा इकडे उत्पादन कच्चा माल पिकवताना जशी अडचण आहे, तशीच प्रक्रिया करताना आहे, तशी विक्री करताना आहे. तर हे गुंते एकमेकांशी अशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे ते दुधापेक्षा ही इतर पिकांची यंत्रणा ही जरा जास्त कॉम्प्लिकेटेड आहेत, एवढं नक्की आहे. त्यामुळे प्रयत्न झालेत, पण ते आतापर्यंत अडचणीत राहिले. सहकारी चळवळ म्हटलं का राजकारण येतं महाराष्ट्रात आत्ता. त्याच्यापासून तू आणि सह्याद्री दोघेही कसे काय दूर राहिलात बुवा? नाही, आम्ही जे मॉडेल स्वीकारलं म्हणजे सहकारीच संस्थेचं मॉडेल, पण ते पारंपरिक कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये नाही, तर फार्मर प्रोड्युसर कंपनी ॲक्टमध्ये 2002ला पार्लमेंटने एक ॲक्ट पास केलेला होता, ज्याच्यामध्ये सहकारी संस्था तुम्ही कंपनी ॲक्टमध्ये रजिस्टर करू शकतात. आणि तिथे मग सरकारचा रोजचा हस्तक्षेप नाही, सरकारच्या मदतीची गरज नाही ना हस्तक्षेप पण नाही. त्यामुळे मग ते राजकारणाचे जे काही कारणं असतात, म्हणजे तुम्ही संस्था उभी करताना तुम्हाला राजकारणाची गरज पडते, कारण सरकारची मदत तुम्हाला अपेक्षित असते. सरकार असेल तर तुमची संस्था चालेल, तर इथे तो प्रश्नच राहिला नाही. आणि पहिली तर आमची मानसिकता होते की आपण संस्था ज्या कारणासाठी उभी करतोय, आपण आपले प्रश्न सोडवायला, मी द्राक्षाचे प्रश्न सोडायला, आपण द्राक्ष शेतकरी मिळून एकत्र आलोय, तर तेवढं सोडून इथे दुसरा विषय यायचं कारण नाही. कोणाचे काही दुसरे विषय असतील, कोणाचे पक्ष म्हणून काही असतील, इतर काही हेतू असतील, त्यांनी ते बाहेर बघावेत, संस्थेमध्ये नाही. ती स्पष्टता सुरुवातीपासून राहिलेत. आणि ही व्यावसायिक संस्था आहे, आपण शेतकरी म्हणून व्यावसायिक म्हणून एकत्र आलोय. आपण जसे शेतकरी आहोत तसे आपण व्यावसायिक आहोत. तेव्हा आपण तिथंच आपला दृष्टिकोन ठेवायला हवा, तेवढंच आपली स्पष्टता असायला हवी. तर ती मानसिकता रुजत गेलीत, त्यामुळे ते आम्ही त्या सगळ्या गोंधळापासून तरी लांब आहोत. शिवाजी महाराजांबद्दल तू बोललास की ते तुझे एक आदर्श आहेत. अजून 2 तुझे आदर्श आहेत. एक कर्ण आहे महाभारतातला आणि दुसऱ्या ते जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर आहे. ह्या दोघांनी तुला काय प्रेरणा आणि स्फूर्ती दिली? महाराजांच्या आयुष्यात तर खूप असे प्रसंग आहेत का तो प्रत्येक प्रसंग आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा देतो. पण महाराजांचा जो आग्राचा जो सुटकेचा प्रसंग आहे, तो मला सर्वात जास्त भावतो. का एखाद्या व्यक्तीची कोंडी किती होऊ शकते याचा तो उत्कृष्ट नमुना आहे सर्व अर्थाने. म्हणजे त्या आपण जसं म्हणतो मृत्यूच्या सगळ्या त्या जबड्यातून बाहेर येणं, तशा प्रकारची अवस्था होती. आणि तेव्हा स्थिर राहून, कारण महाराज त्या प्रसंगातून बाहेर पडले, तर त्यांची मनोवृत्ती ती डोळ्यापुढे येते का किती त्यांची मनोवृत्ती तेवढी खंबीर असावीत आणि किती स्पष्टता असावीत स्वतःच्या ध्येयाविषयी. कर्णाच्या आयुष्यातलं तसाच एक प्रसंग तो मला कायम एक वेगळी ऊर्जा देतो. महाभारताच्या आधीचा प्रसंग आहे, महाभारत युद्ध होण्याच्या आधीचा. कोण कोणत्या पक्षाकडे जाणार त्याच्यावरून सगळं चालू असतं, त्याचं प्रत्येक दोन्ही बाजूंनी नियोजन. तर कर्णाला श्रीकृष्ण गळ घालतो का तू, आणि जाणीव करून देतो का तू पहिला पांडव आहेस, आणि त्याचबरोबर तू जर इकडे आलात पांडवांच्या पक्षाला, तर तुला सगळ्या अर्थाने जो काही मान सन्मान, तूच राजा होशील, सर्व जे काही ऐश्वर आहे ते तुझ्या पायाशी लोळून घेईल, सर्व काही त्याला सर्व प्रकार एक अर्थाने लालच म्हणता येईल असं सगळं दाखवतो. पण तरी तो बदत नाहीत. जे काही मित्राशी दिलेलं जे काही वचन आहे की जे नातं आहे ते कायम पाळेल. अशा प्रसंगामध्ये म्हणजे एवढा समोर लोभ असताना आपला जी काही निष्ठा आहे तिच्याशी चिटकून राहणं, तो एक वेगळी ती जी काय आहे ती कर्णाची मनोभूमिका ती एक मला कायम आकृष्ट करते. आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर त्यांचं पण तुम्ही आयुष्यात जर पाहिलं तर तो तर गुलाम म्हणून जन्माला आलेला व्यक्ती, पण आयुष्यभर त्यांनी ज्या लिनतेनी समाजाची असेल राष्ट्राची सेवा कुठेही नकारात्मक नाही. ते कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांची जी मानसिकता होती की प्रत्येक अडचणीमध्ये कुठेतरी तांत्रिक काही
उत्तर आहेत मागाशी आपण जसं म्हटलं तसं. त्यांचं एक जे भुईमुगाच्या बाबतीतलं एक चांगला प्रसंग आहे. तिथे अलाबामा स्टेटमध्ये कापूस हे मुख्य पीक आणि तिथे शेतकऱ्यांची नुकसान कारण ते जमिनीला सुटेबल नाही असं पीक, तरी त्याच्यामुळे एक्सप्लॉयटेशन होत होतं. तर त्यांनी भुईमुगाचं पीक तिथं रुजवायचा प्रयत्न केला. ते भुईमुगाचं पीक चांगलं आलं, लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं. पण त्याचा तो प्रसंग तयार झाला का अतिउत्पादनामुळे रेट पडलेत आणि मग सगळे अरे बा तुम्ही सांगितलं लावायला आणि आता आता अशी अडचण झाली, आगीतून फोपाट्यात पडतो ना तसं अशा प्रकारची सिच्युएशन होती. आणि तेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर 15 दिवस त्यांनी स्वतःला प्रयोगशाळेमध्ये कोंडून घेतलं आणि याला हा जो काही कच्चा माल याला पक्का करायला काय करता येईल, तेव्हा 30 प्रकारची उत्पादनं भुईमुगाची त्यांनी त्या 15 दिवसात तयार केलेत आणि त्यातून तो गुंता सोडायचा विषय केला. नाही तर भुईमुगाचं जर ती इकॉनॉमी पाहिली अलाबामा स्टेटचीच कितीतरी हजारो कोटीची इकॉनॉमी तयार होत गेले. प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्हाला कुठेतरी जागा आहे सुटका आव्हानाची, ती तुम्हाला शोधावं लागेल फक्त. आता तू हे आम्हाला खूप छान सांगितलंस. मला हा खूप प्रश्न पडतो आणि अनेकांना पडत असेल की तू आता एवढ्या मोठ्या कंपनीचा असा प्रणेता MD सगळा आहे. जेव्हा आपल्याला यश मिळतं, जेव्हा आपण जे प्रयोग करतो, पहिला अपयशाचा भाग होता, पण आता यश मिळतं, आपण जागतिक पातळीवरती जातो, तेव्हा माणसं ही थोडी जमिनीपेक्षा जास्त चालायला लागतात. तर तू जमिनीवरती राहण्यासाठी काय करतोस? मी शेतकरी आहेत, मातीशी नाळ आहेत, तर ते सगळ्यात माझी महत्त्वाची ओळख आहेत आणि ती कायमच माझ्याबरोबर आहेत. खरं म्हटलं तर एखाद्या कंपनीची MD आणि किंवा एखादी मोठी कंपनी त्याची उलाढाल, तर हे सगळ्या लौकिक अर्थाने गोष्टी आहेत. का करतोय आपण हा प्रश्न काय मनामध्ये असतो. सह्याद्रीची जे काही व्हिजन स्टेटमेंटच आहे का आम्हाला आमचं प्रत्येक फार्म, आमच्या प्रत्येक सभासदाचं जे काही शेत आहे हे प्रॉफिटेबल युनिट करायचं आहे इन ऑल सर्कमस्टन्सेस. कारण ती जर प्रॉफिटेबल झाली तर ती शाश्वत होणार आहे आणि ती जर शाश्वत झाली प्रत्येक शेतकऱ्याची शेती, तर ती ग्रामीण इकॉनॉमी तिथे उभी राहणार आहे. गावातले जे काही प्रश्न आहे, गावात जेवढे काही प्रश्न आहेत याचं कारण आहे की व्यक्तिगत शेतकऱ्याची परिस्थिती नाही आणि त्यामुळे गावाची इकॉनॉमी तयार होत नाही. तर ही सगळी एकमेकांशी जोडलेली गुंते आहेत. म्हणून गावातला माणूस शहराकडे येतो, म्हणून शहरामध्ये शहरं फुगत आहेत, म्हणून शहरातले प्रश्न सगळे जे काही आज इथले क्राईमपासून तर इथल्या पोल्युशनपासून तर सगळे तयार होतात. तर सगळ्याचं मूळ जे आहे ना तिथे आहे त्या, कारण एक इकोसिस्टम तयार झाल्याशिवाय घडणार नाही आहे. एकमेकांशी जोडलेले सूत्र आहे. म्हणून कंपनी हे साधन आहे, हे साधन आहे, ते साध्य नाही आहे. ते साध्य नाही. साध्य तर काय आहे, हे प्रत्येक आज घराघरातला किंवा प्रत्येक क्षेत्रातला बदल व्यक्तिगत पातळीवर काही स्वतःच्या काही महत्वाकांक्षा किंवा कोणत्याही प्रकारच्या काही अशा अपेक्षा काही राहिलेल्याच नाहीत. खरं तर मी आजही एक कार्यकर्ता या भूमिकेत आहेत आणि तसंच तीच ओळख मला जास्त चांगली वाटते. MD पेक्षा कार्यकर्ता ही ओळख तुला खूप चांगली वाटते. मला वाटतं या पार्श्वभूमीवरती आता आपण आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येऊया. पहिल्यांदा तुझ्यासाठी एक रॅपिड फायर काढलाय मी. वाक्य पूर्ण करा. द्राक्ष ह्या फळाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ म्हणजे? द्राक्ष आयुर्वेदाच्या भाषेत हे सर्वोत्तम फळ आहेत आणि जगभर सर्वात जास्त प्रक्रिया होणार फळ आहेत. म्हणजे आपण वाईनच्या निमित्ताने द्राक्षाची ओळख आहेत, पण सर्वात जास्त प्रक्रिया होते ती आपल्याला द्राक्षाची जी ताकद आहे ही अजून आपल्याला खऱ्या अर्थाने नाही. तर ती स्ट्रेंथ आहे, ती नीट वापरली गेलेली नाही अजून. आणि द्राक्षाचा सगळ्यात मोठा विकनेस काय? मी आत्ताच म्हटलं सीझनल नेचर. 3 महिने 4 महिन्याच्या वरती ते पिकू शकत नाही. 12 महिने डिमांड असले तरी ती मोठा विकनेस आहे. शेतकऱ्याला उद्योजक व्हायचं असेल तर नेमक्या कोणत्या 3 गोष्टी बाळगल्या पाहिजेत? सर्वात महत्त्वाचं सकारात्मकता, व्यावसायिकता आणि त्याचबरोबर एकत्र येण्याची वृत्ती. एकत्र येण्याची वृत्ती, त्याशिवाय बदलच होऊ शकत नाही. त्याशिवाय बदल नाही. कोणी किती हुशार असेल, एखादा IIT IIM करून जरी आला, त्याला 2 एकर तुम्ही शेती द्या, तो सक्सेस करू शकत नाही भारताच्या परिस्थितीमध्ये. त्याला एकत्र यावंच लागेल, त्याला ताकद तयार करावीच लागेल. बरोबर आहे. तुझ्या आवडीची 2-3 संत वचनं किंवा अभंग किंवा ओव्या अशा कोणत्या आहेत? सबका मंगल हो ही माझी आवडती तशी ती रचना आहे. विपश्यना जी केली त्यांना सर्वांना कल्पना आहे. सगळ्यांचं मंगल आहे, त्याच्यामध्ये माझं मंगल आहेच. आणि दुसरं जे आहे, आता आम्ही शेतकरी म्हणून जे काय म्हणतो, जसं पेरावं तसं उगतात, जैसे करणे वैसी भरणे. ही वचनं तुला नेहमी साथ देतात. आता तू जेव्हा शेतकऱ्यांच्या मानसिकतेवरती काम करतोस, त्यांच्या आर्थिक जडणघडणीचं काम करतोस आणि तू जेव्हा शहरांमध्ये फिरतोस, भारतातल्याच नाही जगांमध्ये संपत्ती उतू जाताना दिसते, तेव्हा तुझ्यातल्या शेतकऱ्याला काय वाटतं? मला एक
चांगल्या प्रकारे समजतं की जी काही संपत्ती तयार होते तिचं मूळ हे शेतामध्ये आहे आणि दुसरी मानवाच्या श्रमातून तयार होते. आणि तिथेच खरा म्हणजे जे आहे तिथे त्या तळाशी बदल नव्हता. हा वरती होत असेल तर काय होतो, तर त्यांच्याकडे पॉवर तयार झालेली आहे एक्सप्लॉटेशन करण्याची. ते बदलायचं असेल तर खालूनच हा जो काय आहे खालच्या माणसाला ती सक्षम करणं आणि त्याला त्या प्रकारची त्याच्या मानसिकता त्याची बदलणं हे घडलं तर आपण सगळं उलटं चित्र करू शकतो. तरच आपण उलटं चित्र करू मी याला युरोपला पहिल्यांदा गेलो तेव्हा मनामध्ये हाच एक प्रश्न होता की 400 वर्षापूर्वी युरोपचं चित्र उलटं होतं. कारण भारतात तेव्हा 21% भारताची जे काही होती जगाच्या इकॉनॉमी भारताची 21% ताकद होती आणि तेव्हा युरोपियन लोक भारतामध्ये नशीब काढायला येत होते. तेव्हा जे काही झाल्या ईस्ट इंडिया कंपन्या तर सगळ्या भारतातली संपत्ती घेण्यासाठी. तेव्हा तर सगळी ॲग्रिकल्चर इकॉनॉमी होती. 80% इकॉनॉमी तर ॲग्रिकल्चर होती. आता ते चित्र उलटं फिरवायचं असेल तर खाली तशी फक्त सकारात्मकता तयार होण्याची गरज आहे. उलटा इतिहास होऊ शकतो. अगदी उलटा इतिहास लिहायला लागलेल्या आणि अनेकांच्या हातांनी लिहिणाऱ्या विलासबद्दल या सत्राबद्दल दीपिका. माझ्या डोक्यात असं येतं आहे की हा पूर्ण तास सव्वा तास आपण जे गप्पा मारतोय तो मी टू वीचा प्रवास आहे. म्हणजे व्यक्तीने सुरू केलेला प्रवास हा एक असतो, पण तो सांघिक प्रमाणात करणं आणि मग तो वैश्विक त्याचा विचार करणं. आणि तुमच्या सगळ्या बोलण्यामध्ये एक महत्त्वाचं जे दिसतं ते विचाराची बैठक ही किती महत्त्वाची असू शकते. फक्त विचार नाही, कारण नुसता विचार कोरडा होऊ शकतो, पण त्यांना भावनिक ओलावा लागतो आणि ती सहृदयता, मग तो शेतकरी असेल त्याचा प्रश्न असेल किंवा आपण विश्वामध्ये आता पुन्हा भारताला ते कसं ते पूर्वीचं जे आपण भारत जो बघितला होता तो कसा निर्माण करायचा, हा पण एक त्याच्यामध्ये विचार असू शकतो. आणि प्रत्येक ठिकाणी एक चॉईस असतो, म्हणजे शिक्षण की शहाणपण. पण मग असं लक्षात येतं की शहाणपणातच शिक्षण आहे आणि ते शिकत जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न असतो की व्यवहार का विकास. पण विकासाला जेव्हा व्यावहारिक जोड मिळते तेव्हाच त्याच्यातनं एक संघटन आणि एक मूव्हमेंट बनते. मग ती अमूलची एका टप्प्यावर आहे आणि सह्याद्री खूप वेगवेगळे टप्पे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतात. तर मला असं वाटतं की सांघिक जर मळा फुलवायचा असेल तर ही विचाराची बैठक आपल्यासाठी खूप महत्त्वाची. धन्यवाद. मला वाटतं दॅट वॉज द ग्रेट फिनिश.